पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ही 300वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण देशभर साजरी होत आहे। आणि 21 ते 31 मे या दरम्यान, 31 मे हा त्यांचा खरा जन्मदिवस असतो, तर त्याच्या आधी 10 दिवसांपासून खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींना त्या इतिहासाच्या पुस्तकामधून जिवंत करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे। आणि त्याकरता आम्ही हे सगळे छोटे छोटे उपक्रम करत आहोत। अत्यंत कर्तव्य कठोर, पण जिनी मातेच्या प्रेमाने प्रजेचा सांभाळ केला आणि हे सगळं करत असताना श्री महादेवाच्या आज्ञेने असं म्हणून जिनी अत्यंत विरक्तीने पण प्रगतिशील राज्य केलं, अशी अहिल्यामाता ही या महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिचा जन्म झाला, ती महाराष्ट्राची कन्या आहे, याचा रास्त अभिमान आपल्या सगळ्यांना आहे। दुर्दैवाने आजपर्यंत कधीही त्यांचा उल्लेख सन्मानाने आपल्याकडे केला गेला नाही किंवा त्याचा समारंभ देखील कधी साजरा केला गेला नाही। परंतु आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे सगळे कार्यक्रम साजरे करतोय आणि जेणेकरून जनसामान्यांमध्ये, छोट्या छोट्या मुलींमध्ये देखील मी अहिल्या होळकर तिच्यासारखी कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाची शक्ती माझ्यामध्ये येऊ दे असं आम्ही आवाहन करतोय। आणि या निमित्ताने पुन्हा एकदा अहिल्या मातेला नमन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे।